सीएसएमटी परिसरामध्ये आंदोलकांनी आता ठिय्या मांडलेला आहे। मुंबईकरांना ऑफिससाठी आता वेळेआधी निघा, मध्य रेल्वेने मुंबईकरांना आता आवाहन केलेलं आहे। त्यामुळे आपण पाहतोय सध्या सीएसएमटी रस्त्यावरती मराठ्यांनी आता ठिय्या मांडलेला आहे। त्यामुळे आता सर्वसामान्य मुंबईकरांना कामावर जाण्यासाठी 1 तास आधी निघा असं आवाहन सुद्धा आता करण्यात येत आहे। दरम्यान या संदर्भामध्ये बोलण्यासाठी मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्नील जी आहेत आपल्या सोबत। स्वप्नील जी, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्र मध्ये। रेल्वेनं आता मुंबईकरांना आता आवाहन करण्यात आलेलं आहे, त्यामुळे आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती रेल्वेवरचा सुद्धा ताण वाढलाय। आम्ही मध्य रेल्वेच्या माध्यमातून प्रवाशांना केवळ ही विनंती केलेली आहे की आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज स्थानक असू द्या किंवा त्याच्या आसपासच्या जेथे आपल्या कार्यालयीन जागा आहेत, यामध्ये जाण्यासाठी नेहमीपेक्षा जास्त गर्दी असल्यामुळे नेहमीपेक्षा जास्त वेळ लागू शकतो। यामुळे आपण ॲप्रोप्रिएट आपल्या कामासाठी आपण ॲप्रोप्रिएट वेळेने लवकर निघावं, ज्याद्वारे आपण आपल्या कार्यालयात वेळेवर पोहोचू शकाल। यासोबतच आम्ही जे प्रवासी आहेत त्यांच्या दृष्टिकोनातनं आणि जे आंदोलक प्रवास करतायत त्यांच्या लक्षात ठेवून आपल्या सर्व मोटरमॅन आणि ट्रेन गार्ड यांना देखील, जे ट्रेन मॅनेजर आहेत यांना देखील या सूचना दिलेल्या आहेत की आपण हे प्रवासी रेग्युलर प्रवासी नसल्यामुळं हे प्रवासी पूर्णतः उतरलेत, सुरक्षितपणे उतरलेत किंवा सुरक्षितपणे चढलेत याची खात्री केल्यानंतरच आपण प्रत्येक स्थानकावरून पुढे निघा। सोबतच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असू द्यात, वाशी असू द्यात, अशा ज्या मुख्य स्थानक आहेत, कल्याण असू द्यात, याच्यामध्ये एंटर करताना किंवा याच्यातून निघताना आपल्या गाड्यांची स्पीड जी आहे ही खूप कमी ठेवा, जेणेकरून आपल्याला कुठल्याही प्रकारच्या अडचणी जर समजा समोर आल्या किंवा ट्रॅकवरती कोणी चुकून। पण स्वप्नीलजी, या सगळ्या पार्श्वभूमीवरती रेल रोको सुद्धा करण्याची माहिती मिळते, हे आंदोलक रेल रोको सुद्धा करू शकतात। या पार्श्वभूमीवरती सध्या मध्य रेल्वेने काय भूमिका घेतली आहे? अशी कुठलीही माहिती अद्यापर्यंत आपल्याकडे नाहीये। आपण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरती साधारणपणे 250 ऍडिशनल स्टाफ आणि 100च्या जवळजवळ MSFचा स्टाफ असा डिप्लॉय केलेला आहे। आतापर्यंत जे आंदोलन चाललेलं आहे ते शांततापूर्वक चाललेलं आहे। अशा कुठल्याही प्रकारची माहिती अद्यापर्यंत आपल्याकडे आलेली नाही। खरं आहे, नक्कीच। धन्यवाद स्वप्नीलजी, तुम्ही जय महाराष्ट्र सोबत बातचीत केली या संदर्भात।